नका. पालघर डिस्ट्रिक्टमधल्या क्रिकेट मॅच लाईव्ह बघण्यासाठी सिक्स हिटर स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा आणि रील्सच्या अपडेटसाठी इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका. पालघर डिस्ट्रिक्टमधल्या क्रिकेट मॅच लाईव्ह बघण्यासाठी सिक्स हिटर स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा आणि रील्सच्या अपडेटसाठी इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका. पालघर डिस्ट्रिक्टमधल्या क्रिकेट मॅच लाईव्ह बघण्यासाठी सिक्स हिटर स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा आणि रील्सच्या अपडेटसाठी इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका. पालघर डिस्ट्रिक्टमधल्या क्रिकेट मॅच लाईव्ह बघण्यासाठी सिक्स हिटर स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा आणि रील्सच्या अपडेटसाठी इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका. पालघर डिस्ट्रिक्टमधल्या क्रिकेट मॅच लाईव्ह बघण्यासाठी सिक्स हिटर स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा आणि रील्सच्या अपडेटसाठी इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका. पालघर डिस्ट्रिक्टमधल्या क्रिकेट मॅच लाईव्ह बघण्यासाठी सिक्स हिटर स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा आणि रील्सच्या अपडेटसाठी इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका. पालघर डिस्ट्रिक्टमधल्या क्रिकेट मॅच लाईव्ह बघण्यासाठी सिक्स हिटर स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा आणि रील्सच्या अपडेटसाठी इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका. पालघर डिस्ट्रिक्टमधल्या क्रिकेट मॅच लाईव्ह बघण्यासाठी सिक्स हिटर स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा आणि रील्सच्या अपडेटसाठी इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका. पालघर डिस्ट्रिक्टमधल्या क्रिकेट मॅच लाईव्ह बघण्यासाठी सिक्स हिटर स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा आणि रील्सच्या अपडेटसाठी इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका. पालघर डिस्ट्रिक्टमधल्या क्रिकेट मॅच लाईव्ह बघण्यासाठी सिक्स हिटर स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा आणि रील्सच्या अपडेटसाठी इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका. पालघर चला मॅचला इथून सुरुवात होत आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती प्रतीक शिंगाडे अर्थात अप्पी. यानंतरचा एक सामना जो मात्र एका बाजूला आई जीवदान विरार या संघासमोर या सामन्यातला विजयी संघ उभा राहील. आज 10 संघ जे आपल्याला बघायला मिळाले तर 10 संघांमधलं हे खऱ्या अर्थानं आपण पाहतायत एक सुंदर सामना आपण पाहू शकाल. ज्या मॅच मध्ये आता कोण जिंकते आणि कोण हरते या अनेक गोष्टी आहेत. जाऊया मॅच कडे. गोलंदाज होतील तयार प्रतीक शिंगाडे. एक क्रुशल मोमेंटला हा मॅच येऊन आता इथे निश्चित स्वरूपात आपल्याला पाहतात हे टाइम पोहोचलंय. जो जिंकणार तो आजच्या दिवसातला शेवटचा मॅच आणि त्या शेवटच्या मॅच मध्ये जो जिंकणार तो अगदी 17 तारखेला सेमीफायनलचा मॅच खेळण्यासाठी तयार होईल. आमंत्रित गटामध्ये आज आपल्याला खेळाडू बघायला मिळतात. पहिलाच बॉल अप्पीचा अतिशय सुंदर पद्धतीने हाताळलाय. सिद्धार्थ राऊत यांना देखील आपण पाहतात एक जबरदस्त गोलंदाज म्हणून तेही मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन असतील. यश किणी यांना आपण पाहतात. यष्टांच्या मागे काय बॅटिंग केली मागच्या मॅच मध्ये. इथे देखील पुन्हा एकदा दुसरा बॉल देखील सेम लाईन और लेंथ न जबरदस्त पद्धतीने आपल्याला पाहायला मिळाला. अतिशय सुंदर अचूक टप्पा. प्रतीक अप्पी कमी वयामध्ये त्याने देखील भरपूर प्रगती केली. एसटी समाजातून हा खेळाडू उदयास आला आणि तदनंतर आज संपूर्ण पालघर जिल्ह्यात प्रतीकचं देखील नाव एक वेगळ्या पद्धतीने घेतलं जातं. तिसरा बॉल देखील डॉट आलाय. तुम्ही सुरुवात करणं गरजेचं असतं. प्रत्येक बॉलवरती तुम्ही मोठे फटके जर खेळायला जाल तर ते नाही होऊ शकत. तुम्हाला एक साधी सुरुवात करणं देखील गरजेची भूमिका आहे आणि ती सुरुवात जर व्यवस्थित नाही झाली तर मग खऱ्या अर्थानं या गोष्टी तुम्हाला पुन्हा पुन्हा बघायला मिळतील. आता चेंडू बऱ्याच काळ हवेत. क्षेत्ररक्षक आहेत बॉलच्या खाली आणि बॉल चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. भावेशच्या बॅट मधनं षटकार. पहिले 3 बॉल स्ट्रगल आणि तदनंतर चौथ्या बॉल वरती आलेला षटकार खऱ्या अर्थानं प्रतीक शिंगाडे यांच्या विपक्षात. 4 बॉलचा खेळ झाला. 6 धावा धावफलकावरती. 4-4 षटकांचं क्रिकेट आपल्याला बघायला मिळतं. गोलंदाज तयार. इथे देखील हा चेंडू चांगला हाताळलाय. आता 5 बॉलचा खेळ झाला. 6 धावा. ही गोलंदाजी पूरक आहे. यानंतरचा शेवटचा मॅच कुठला संघ पुढे येईल या अनेक गोष्टी आहेत. गोलंदाज तयार होतील. इथे देखील आपण पाहतायत षटक संपलंय. ते म्हणजेच पहिला षटक संपल्यानंतर धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर जाऊन पोहोचते ती म्हणजेच आतापर्यंत खऱ्या अर्थानं रन संख्या 6. चांगली गोलंदाजी. एक षटकार आल्यानंतर मागे वळून पाहिलं नाही ते म्हणजेच प्रतीक यानं मंथन आलेत. मॉन्टू या नावानं ज्यांना प्रसिद्धी मिळाली याच मैदानातून तयार झालेले खेळाडू आहेत. अगदी त्यांचं घरचं मैदान माहीम मिठागर श्री हा संघ रोजच्या सत्रामध्ये तुम्हाला याच सेक्शन मध्ये याच मैदानामध्ये इथे प्रॅक्टिस करताना बघायला मिळत असतो आणि ते दाखल झालेत ते म्हणजेच खऱ्या अर्थानं मॉन्टू.
गोलंदाज मंथन आहेत. मंथन यांचा पहिला चेंडू आपण पाहतात शरीरापासून दूर ठेवला आणि पंचांनी त्या बॉलला निश्चित स्वरूपात स्क्रोल केलंय. एका बाजूला प्रतीक आणि प्रतीक नंतर आता मंथन एकमेकांना अगदी चांगले रीड करतात आणि पावली गोलंदाजी देखील चांगली झाली. इथे बॅटची कड यष्ट्यांच्या मागे आहेत. तिथे प्रतीक शिंगाडे बॉलला फील्ड करतील तत्पूर्वी मिळेल सिंगल आणि या सिंगलच्या साहाय्याने 2 बॉलचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 7 वरती. 7 ऑन दी स्कोर कार्ड. एका बाजूला आपण पाहतात भावेश आणि एका बाजूला मृदुल. धावसंख्या 7. प्रामुख्याने आजच्या दिवसाचा जर विचार केला तर जो संघ आपल्याला बघायला मिळतोय बॅटिंग करताना एडवन यांची सुरुवातच कडक असायची, परंतु या मॅच मध्ये गोलंदाजी थोडीशी धारदार राहिली. या वेळेला भावेशच्या बॅट मधनं आलाय षटकार. आजच्या दिवसातील सर्वाधिक लांब 6. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा चेंडू बऱ्याच काळ हवेत आहे. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतील तत्पूर्वी 1 रन तर परिपूर्ण झाली. चार चेंडूंचा खेळ झाला. धावसंख्या फलकावरती आहेत त्या म्हणजेच आतापर्यंत 14. 4 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर 14 रन. मृदुल पाटील मैदानाच्या आतमध्ये. मृदुलचा फटका ऑन साइडला. दर्शन आहेत अगदी वेगानं पुढे पोहोचलेत. जबरदस्त फेकी आणि चांगल्या पद्धतीने दर्शननं फील्ड देखील केलं. चांगली फेकी देखील बघायला मिळाली. सिंगलच्या सहाय्याने स्कोर कार्डला धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 15 वरती. येणारे चेंडू या षटकातला एक मंथन देखील गोलंदाजी चांगली केली. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं होतं याच संघानं चेजिंग करत असताना 49 धावा रिटर्न मध्ये केल्या होत्या. बॅटची कड आणि तिथे यशचा कॅच अचूक राहिला. फलंदाज भावेश बॅक टू दी डगआउट गॉन. खालची घे खालची. गोलंदाजी ट्रॅक वरती तयार होतात ते म्हणजेच यश आणि यश यांचा पहिलाच बॉल स्वेअर राहिला. रबर बॉलचं क्रिकेट आहे जिथे आपण पाहतात पहिलाच बॉल बाउन्सरचा प्रयत्न केला आणि त्या बॉलला पंचांनी पाहिलं आणि तदनंतर दर्शवलं की तो बॉल वाईड आहे. या वाईड बॉलच्या साहाय्याने स्कोर कार्डला धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 16. आता गोलंदाजी योग्य टप्प्यावरती. चांगला चेंडू यश यांच्या माध्यमातून आता हाताळण झालंय या बॉलची. धावसंख्या फलकावरती 16 वरती स्थिर आहे. गोलंदाज तयार. तर या वेळेला पुढ्यातला बॉल आणि मृदुल नाही सोडणार या बॉलला. मृदुलची गुणवत्ता आहे. या पद्धतीचे जर तुम्ही चेंडू हाताळतील तर चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाणं लाजमी आहे आणि या बॉलला अगदी खोलवर टप्प्याचा खोदून काढलाय थ्रू द ऑफसाइड
आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर लॉंग ऑफला क्लिअर करत असताना आलेला हा षटकार हा धावांचा वेग वाढवणारा राहील. 22 धावा या धावफलकावरती आहेत. तिसरं षटक आणि आतापर्यंत या षटकात बॉल परिपूर्ण झालेत ते म्हणजेच 2. एक षटकार प्रतीकच्या षटकामध्ये आला होता, तदनंतर षटकारांचा दुष्काळ पडला. एक षटकार जर आपण पाहिलं मंथनच्या षटकात आला, त्यानंतर पुन्हा एकदा धावसंख्या थोडी स्थिर झाली. परंतु आता यशचा पहिला बॉल वाईट, दुसरा बॉल डॉट, तिसऱ्या बॉलवरती षटकार, अशी स्थिती आपल्याला बघायला मिळते. 22 धावा धावफलकावरती आहेत. सचिन पाटील यांचा लास्टची ओव्हर जी होती ती आपण 6 सीटर स्पोर्ट्स वरती पाहू शकता, ती अपलोड केलेली आहे. आणि सचिन पाटील घरी जाऊन त्यांच्या गोलंदाजीचा आस्वाद जरूर घेतील. काय जबरदस्त पद्धतीनं ज्यांनी खऱ्या अर्थानं गोलंदाजी केली, सातत्याने संघाचे एक आधारस्तंभ म्हणून उभे असतात. यावेळेला त्यांनी स्वतःच्या हातामध्ये तो चेंडू घेतला आणि तदनंतर खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केली. यशची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालू असताना बॉलचा खेळ झाला. 3 गोलंदाज तयार. यावेळेला फटका बऱ्याच काळ हवेत. क्षेत्ररक्षक स्वतः यष्टीरक्षक प्रतीक आहेत आणि टिपलाय कॅच आणि फलंदाज इथे मात्र बाद होत असताना गॉन. नवीन फलंदाज आपण पाहतायत हर्षल आलेत. एक हार्ड हिटर त्यांच्याकडे देखील पाहिलं जातं. मोठे षटकार ठोकण्याची किमया ते राखतात सातत्याने आणि तेच हर्षल आपल्याला पाहायला मिळतील. चेंडूंचा खेळ झाला या षटकात, तो म्हणजे आतापर्यंत 4. येणारे 8 बॉल आहेत. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजेच 23. शेवटचं षटक तेही कोणाकडे जाईल याही गोष्टी अनेक महत्वाच्या आहेत. येणाऱ्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर यानंतरचा एक सामना आई जीवदानी विरार 40+ या संघानं ना भूतो ना भविष्य दे चांगल्या संघांना पाणी पाजण्याची किमया राखली. जबरदस्त क्रिकेट दाखवलं आणि 40+चं क्रिकेट हेच तुम्हाला दाखवून देतं. गोलंदाज तयार. येता क्षणी मोठा फटका खेळण्याचा स्वीकार केला. चेंडू चाललाय बॅकवर्ड कव्हर पॉइंटला. क्षेत्ररक्षक आहेत तिथे देखील आपण पाहतात रनआउटची संधी. फलंदाज बाद. हर्षल येता क्षणी इथे बाद देखील होत्यात. गॉन. अ 24-24 शेवटचा बॉल बाकी आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतायत 24 धावा. इथून एक षटक तेही तेवढाच महत्वाचं. नवीन फलंदाज बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये कुणाल आलेत. मृदुल जे आहेत ते सध्या थोडे शांत आपल्याला बघायला मिळालेत. आतापर्यंत जास्तीत जास्त स्ट्रायकिंग एंडला त्यांना आणू दिलं नाही. खूप चांगला चेंडू आपल्याला बघायला मिळाला. चेंडू पडल्यानंतर वेगानं स्किट होत असताना दुसरीचा प्रयत्न आणि इथे आपण पाहतायत 2 रन सहज रीतीनं परिपूर्ण होतील. धावसंख्या 2 आकार घेत आता सध्या फलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 26. 26 धावा. उर्वरित आता 6 बॉलचा खेळ बाकी आहे. आता या 6 बॉलच्या खेळामध्ये काय होईल? षटक संपलंय. गोलंदाजी ट्रॅक वरती आकाश आलेत. वेगवान, वेगाचा राजा म्हणून आकाशकडे देखील पाहिलं जाते आणि सध्या ते दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. होल्डर या नावानं भरपूर प्रसिद्धी मिळाली या विभागात आणि तेच आकाश. मृदुलसाठी पाहूया कुठल्या पद्धतीने गोलंदाजी करतील. पहिलाच बॉल आपण पाहतायत
इथे पंच दर्शवतील की व्हाईट बॉल आहे आणि पंचांनी इथे व्हाईट बॉल दर्शवलाय. पहिला बॉल वाईड आणि या वाईट बॉलने आपण पाहतायत धावसंख्या जर तपासून पाहिली तर 27 वरती जाऊन पोहोचतोय. 27 धावा धावफलकावरती यात. पुढचा बॉल आकाश यांचा. याही वेळेला वाईट बॉल. वरुण राजाचं आगमन आणि इथे सलगचा दुसरा वाईट. पंच आपल्याला स्वप्नील किणी हे बघायला मिळतात. एक चांगले पंच म्हणून सातत्याने त्यांची कामगिरी राहते. धावसंख्या फलकावरती आहेत त्या म्हणजेच 28 स्कोर कार्ड वरती. यानंतरचा एक सामना तोही महत्वाचा आहे. इथे आपण पाहतात फटका बऱ्याच काळ हवेत. आकाश स्वतः आलेत बॉलच्या खाली आणि आकाशनं इथे खऱ्या अर्थानं आपण पाहतायत कॅच तर सुटलाय. दुसरीचा प्रयत्न आणि इथे आपण पाहतात काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. मोये मोये असा सीन आपल्याला बघायला मिळाला. मृदुलला वाटलं की इथून आपला स्ट्रायकिंग एंड कडे येण्याचा जो प्रयत्न केला होता तो निश्चित स्वरूपात थोडासा फ्लॉप शो केलाय. तो म्हणजेच यशनं फलंदाज इथे बाद होत असताना गॉन. या वेळेला आपण पाहतात नवीन फलंदाज प्रणित दाखल झालेत आणि सध्या आपण पाहू शकाल चेंडूंचा खेळ जर तपासून पाहिला तर या षटकामध्ये आतापर्यंत एक बॉल हा बघायला मिळाला. हाही चेंडू चांगला हाताळलाय. जबरदस्त पद्धतीने गोलंदाजी होते. अगदी अचूक टप्पा. चांगल्या टप्प्याला पकडून गोलंदाजी. मुख्य खेळपट्टीवरती ज्या वेळेला पाणी असतं आणि त्या पाण्यावरती चेंडूचं जर तुम्ही योग्य हाताळण करता तर चेंडू प्रचंड वेगामध्ये पुढे ट्रॅव्हल होतो. आता सध्या तेच बघायला मिळते. 2 बॉलचा खेळ झालाय. फलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते 29 वरती. गोलंदाज तयार. व्हाईट +1 म्हणजेच धावसंख्या आता इथून 2 आकार घेताना आपल्याला धावफलक बघायला मिळतं. ते म्हणजेच 31. 31 धावा धावफलकावरती आहेत. 49 धावा याच संघाने रिटर्न दिल्या होत्या सातपाडी या संघाला. सध्या इथून चेंडूंचा खेळ जर तपासून पाहिला तर 2 चेंडूंचा खेळ योग्य पद्धतीने झाला. वाह काय चेंडू होता. अगदी आपण पाहतात सरप्राईज केलं फलंदाजाला. 4 ओखाने चित. 4ही बाजूने बंदिस्त. अनप्लेएबल. चेंडू पडल्यानंतर आतल्या बाजूने वळण घेणारा होता. 31 रन या फलकावरती आहेत. गोलंदाज तयार. याही वेळेला हा चेंडू जर आपण तपासून पाहिला पंचांकडे मागणी करतात. पंच सांगतात की व्हाईट बॉल ना मुद्दाना नाही मिळणार तोही व्हाईट बॉल. चांगल्या पद्धतीनं जिथे आपण पाहतात गोलंदाजीचं प्रात्यक्षिक मांडत असताना आकाश. इथे देखील आपण पाहतायत चेंडू अंगावरती जाऊन आदळलाय. खऱ्या अर्थाने मोठा फटका खेळायचा होता. सिंगल. या सिंगलच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 32. 32 रन. चेंडूंचा खेळ झालाय तो म्हणजेच 5 अगदी शेवटचा बॉल बाकी. 32 धावा. एडव्हन्स संघ जर आपण तपासून पाहिला तर सातत्यानं मोठ्या स्कोर कार्डला उभं करणारं नाव त्यांचं सकाळच्या सत्रापासून राहिलं. परंतु या संध्याकाळच्या सत्रात धावफलक थोडंसं शांत. 32 रन फलकावरती आहेत. अगदी आपण पाहतात शेवटचा हा चेंडू 4थ्या षटकातला. चांगला चेंडू. खऱ्या अर्थानं आपण पाहतायत जबरदस्त पद्धतीने गोलंदाजी केली आणि षटक संपलंय. ते म्हणजेच इथे आपण पाहतायत 4थं आणि 4थ्या षटकाचा खेळ संपल्यानंतर फलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचतात त्या म्हणजेच आतापर्यंत 32. 33 धाव्यांचं टार्गेट. या 33 धाव्यांच्या टार्गेटमध्ये पाहूया आता घडामोडी काय होतील दुसऱ्या डावात हे बघण्यासाठी घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया
वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. सिक्स सीटर्स यूट्यूब लाईव्ह चॅनलवरती मंगलदासजी घरत माकणे घरत किचनचे प्रॉपरायटर ज्यांनी या स्पर्धेला शुभेच्छा दिल्यात. सातत्यानं आमच्या कलागुणांना सहकार्य करणारं हे नाव मंगलदासजी घरत यांचं देखील आम्ही करतोय स्वागत. प्रतीक शिंगाडे अप्पी आणि एका बाजूला यश किणी, एका बाजूला मृदुल आहेत. आणि मृदुलच्या जिथे आपण पाहतात बॅटिंगमध्ये थोडेसे शांत दिसले, आता खऱ्या अर्थानं आपण पाहतात चेंडूंचा खेळ जर तपासून पाहिला तर तुमच्याकडे आहेत 24 बॉलमध्ये रन करायचे 33. मॅच रफ अँड टफ होईल यामध्ये तीळ मात्र शंका नाही. एका बाजूला प्रतीक शिंगाडे अप्पी आणि एका बाजूला यश किणी. मागच्या मॅच मध्ये यश किणीनं काय खेळ दाखवला, आयुध स्पोर्ट्सचे ब्रँड अँबेसिडर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. प्रतीक शिंगाडे स्वतः डायनॅमिक स्पोर्ट्सचे प्रॉपरायटर. पहिलाच बॉल चाललाय लॉंग स्टॉपला, सिंगल मिळते. या सिंगलच्या साह्यानं धावांची गती 1 न सुरुवात होईल. 1 चेंडू आणि 1 धाव अशी स्थिती आपल्याला बघायला मिळते. यानंतर अगदी शेवटचा मॅच असेल. या दिवसामधून कुठला संघ 10 संघांमधला एक संघ कोण असेल जो सेमीफायनलचा मान मिळवेल. प्रचंड वेग अगदी आपण पाहतायत. खोलातला बॉल होता, सिंगल तर पूर्ण झाली. दुसरीचा प्रयत्न राहील का, इथे आपण पाहतायत 2 चेंडू आणि धावसंख्या फलकावरती 2 बाईचे संकेत मिळाले. दोन चेंडूंचा खेळ झाला. धावसंख्या फलकावरती 2 वरती आहेत. एका बाजूला प्रतीक आहेत, एका बाजूला यश किणी. ही जोडी मैदानाच्या आत. इथे फटका तर खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. क्षेत्ररक्षक आहेत आणि आता त्यांच्या वर्ण बॉल चाललाय. निश्चित स्वरूपात दुसरीचा देखील प्रयत्न राहतोय. आणि तीन चेंडूंचा खेळ झाला आणि फलकावरती रन 4 जाऊन पोहोचतायत. इथे प्रचंड वेग हाताळला होता मृदुलने. अतिशय सुंदर कॅमेरा वर्क आपल्याला बघायला मिळतं बघा रिप्लेच्या माध्यमातून. फेकी तर जरूर डायरेक्ट केली. त्यावेळेला प्रतीक शिंगाडे निश्चित स्वरूपात सेफ झोन मध्ये पोहोचलेले होते. धावसंख्या फलकावरती 4 आहेत. 33 धावांचा पाठलाग आणि या फलकावरती रनसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचते 4. गोलंदाज तयार होतील. या वेळेला देखील आपण पाहतात जबरदस्त चेंडू मृदुलचा. भन्नाट वेग आणि वेगावरती स्वार. शरीरापासून दूर ठेवणारी जी लाईन आहे ना, ती रबर बॉल मध्ये तुमच्याकडे असायलाच हवी. पुन्हा एकदा प्रयत्न तोच होता. अगदी शेवटचा बॉल, शेवटच्या बॉल वरती आता एक काय घडामोडी होतील या अनेक गोष्टी आहेत. फलकावरती 4 रन आहेत. इथे आपण पाहतात प्रतीकच्या स्लॉट मध्ये बॉल आणि प्रतीकने पाठवून दिल्या पार्किंग प्लॉट मध्ये. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आलाय. षटकार 6. पहिलं षटक संपल्यानंतर स्कोर कार्डला धावसंख्या 10. आता राज आलेत. एका बाजूला यश किणी, बहुचर्चित नाव. सध्या अंडर-24 देखील खूप चांगल्या पद्धतीने खेळत असतात आणि ते दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये ओपनिंग पेयरला. इथे फटका डाऊन द ग्राउंड आणि चेंडू सरळ सीमारेषा पार आलाय. चौकार. 4 धाव्यांना स्कोर कार्डला गती मिळेल आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे आतापर्यंत 14 वरती. 33 धाव्यांचा पाठलाग जिथे करते. आता 17 बॉल आणि 17 बॉल मध्ये रन करायचे ते म्हणजेच 19 धाव्यांची गरज. 17 चेंडू आणि 19 ची गरज असा सामना आपल्याला बघायला मिळतोय. कुठल्याही संघाची प्रवेशिका बाकी असेल तर आपली प्रवेश फी आपण प्लीज पूर्ण करा. जिथे आमचे आयोजक मंडळी आहेत आमच्या कॉमेडी स्टुडिओमध्ये. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजे 14 वरती. राजचं पहिलाच चेंडू आणि पहिल्याच चेंडूवरती डाऊन द ग्राउंड अगदी समोर फटका केला यश किनीने
आणि जिथे शोधला तो म्हणजे 4. गोलंदाज तयार. इथे जर आपण पाहिलं तर हाही चेंडू अतिशय सुंदर पद्धतीने यश किणीच्या बॅट मधनं अगदी बेधडक जबरदस्त फटके. हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर आलाय. गगनाला गवस निघालणारा आसमानी टोला सरळ डाऊन द ग्राउंड लॉंगॉनला क्लिअर करणारा षटकार. डिंगडॉंग चषकामध्ये सध्या यश किणीची देखील चर्चा राहिली. आज सकाळच्या सत्रात सातपाडीच्या विपक्षात देखील जबरदस्त बॅटिंग. आता याही मॅच मध्ये महत्वाच्या मॅच मध्ये यश किणी पुन्हा एकदा बरसतात. समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड खेळत असताना युथ स्पोर्ट्स ब्रँड अँबॅसिडर. इथे आपण पाहतायत फक्त दिशा दिली, बॉलला खेळून काढलं लॉंग स्टॉपला आणि इथे जर आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतात ते म्हणजेच खऱ्या अर्थानं 21 वरती. चेंडू आहेत 15 आणि 15 मध्ये रन करायच्यात 12. नेक्स्ट मॅच मध्ये एका बाजूला आई जीवदानी विरार आणि विपक्षात संघ खेळताना बघायला मिळेल तो म्हणजेच या सामन्यातला विजयी संघ. आता तो कुठला असेल. फटका खेळायचा होता ऑन साइडला, परंतु व्यवस्थित बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही. दुसरीचा प्रयत्न आणि बघता बघता आपण पाहतात 2 रन इथे परिपूर्ण झाले. तिसरीसाठी यश पलटले, परंतु 2 समाधानकारक राहावं लागेल. 23 धावा फलकावरती. 14 बॉल आणि 14 बॉल मध्ये रन करायचे 10 या मॅचला जिंकण्यासाठी. माहीम मिठागर सिंह हा संघ आपल्याला खेळताना बघायला मिळतोय. सध्या घरचं मैदान आहे त्यांच्यासाठी. यश किणीने देखील या संघाला जॉईन केल्यानंतर आपण पाहतात एक जबरदस्त क्रिकेट दाखवलं आजच्या सकाळच्या सत्रापासून. बॅटची कड मृदुल पुन्हा एकदा थोडेसे बीट झाले. कॅच ड्रॉप होतोय, सिंगल मिळतंय या सिंगलच्या साह्याने. आणि धावसंख्या फलकावरती जर तपासून पाहिलं तर 24 धावा. आता 13 बॉल आहेत. 13 बॉल मध्ये रन करायचे 9. विजयाच्या पाऊल खुणा इथे माहीम मिठागरसी संघ एक स्टेपनं पुढे चाललाय. जमेची बाजू अशी आहे की ते बिनबाद आहेत. बिनबाद 24 ची भागीदारी. ज्या ज्या वेळेला भागीदारी क्रिकेटच्या मैदानात झाली त्या त्या वेळेला क्रिकेटचा एक जबरदस्त असं तुम्हाला एक वेगळी पार्टनरशिप नंतर विजय देखील बघायला मिळालेत. चेंडू बऱ्याच काळ हवेत. राज स्वतः बॉलच्या खाली टिपलाय कॅच जिथे भागीदारीचा उल्लेख झाला. आणि आता यश किणी बॅक टू द डगआउट गॉन. बारा चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 9 धाब्यांची गरज. इथे जर आपण पाहिलं तर अतिशय सुंदर फटका प्रतीकच्या बॅट मधनं अतिशय जबरदस्त पद्धतीने या बॉलला उडवलंय. हाफ ट्रॅकरचा बॉल दिव्यांग होते गोलंदाजी ट्रॅक वरती आणि प्रतीकने अगदी टॉप ऑफ दी बॉल आले आणि बॉलला स्मॅश करत चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाताना आपल्याला बघायला मिळाला. आणि धावसंख्या जर तपासून पाहिली तर सध्या आता जाऊन पोहोचते ती म्हणजे 30. आता विजयाचा वाटचाल अगदी सहज आणि सोपा झालाय तो म्हणजेच माहीम मिठागर साठी. सिद्धार्थ राऊत मैदानाच्या आतमध्ये मुंबई प्रीमियर लीग अगदी जबरदस्त पद्धतीने ज्यांनी गोलंदाजी केली, परंतु ज्या वेळेला निश्चित स्वरूपात इथे ॲज अ बॅटर म्हणून दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. गावचं क्रिकेट आणि मातीतलं क्रिकेट न विसरता खूप जबरदस्त पद्धतीने सिद्धार्थनं पाय जमिनीवर रोवत असताना हाही खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. डाऊन द ग्राउंड फटका तर खेळलाय, सिंगल इथे देखील मिळेल. स्कोर आर लेवल 32 धावा. चला नेक्स्ट मॅच, आजच्या दिवसातली अंतिम मॅच. या सामन्याचा खऱ्या अर्थानं विजयी संघ जवळपास माहीम मिठागर संघ पुढे आलाय. गोलंदाज तयार आणि इथे आपण पाहतायत विजयश्री प्राप्त होतोय या टॉस साठी. एका बाजूला संघ माहीम मिठागर आणि विपक्षात आई जीवदानी विरार. आजच्या दिवसातला शेवटचा मॅच. दोन्ही संघांना विनंती करतोय की आपण टॉस साठी या.